नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर मी श्रद्धा किशोर पाटील पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. तर आज सायंकाळचं रुटीन मी तुमच्याशी शेअर करते आहे. तर आत्ता वाजलेले आहेत 5:45 आणि आरवला आज क्लास नव्हता आणि अहो पण आज 5 वाजता आले होते. तर आमचं म्हणजे अचानकच ठरलं. तर आरवचा बड्डे जवळ आला आहे आणि त्याच्यासाठी खरेदी आता चालूच केली आहे. म्हणजे चालूच राहतं बड्डेपर्यंत काय काय गोष्टी घ्यायच्या असतात त्याला, त्या घेत असते मी. तर अहो म्हटले की रविवारी माझा दुसरा प्लॅन आहे, मला रविवारी दुसरं काम आहे आणि त्यांचं बरंच शेड्यूल असतं आमचं रविवारी. तर आणि आता कसं फेस्टिवलचे दिवस चालू आहेत, तर रविवारी खूप गर्दी असते मार्केटमध्ये. त्याच्यामुळं आपल्याला पाहिजे तसं आणि जेवढं पाहिजे तेवढं ते पण दाखवत नाहीत शॉपवाले पण. आणि आपल्याला पण गर्दीत काही घ्यायचं ते लक्षात येत नाही आणि आपण जे ठरवून गेलेलं आहे ते आपण म्हणजे विसरून जातो घ्यायचं आणि काहीतरीच घेऊन येतो. म्हणून असंच मी फेस्टिवलचं जेव्हा सीझन असतो ना, तेव्हा शक्यतो रविवारी शॉपिंगला येतच नाही. काही खरेदी असेल तर असं ऑड दिवशीचे येते, म्हणजे त्याच्या दिवशी सुट्टी नसते वगैरे अशा दिवशीची येते. त्यामुळे ते पण आपल्याला अगदी व्यवस्थित दाखवतात आणि आपण पाहिजे तेवढा वेळ घेऊ शकतो आपल्यासाठी खरेदीसाठी आणि पाहिजे तशा गोष्टी घेऊ शकतो. तर आम्ही सिटीत आलो होतो, ट्रेन्समध्ये आलो होतो, जिथं माझ्या आरोचे कपडे मी नेहमी घेत असते. तर आहोंचं म्हणणं असं होतं की रविवारी आलं तर तू दिवसभर तिथंच खरेदी करत बसशील, तुला वेळ लागतो तर आज चल, म्हणजे कमीत कमी उशीर होतो आहे, रात्र होती आहे, त्याच्यामुळं तरी तू लवकर आवरशील. तर माझं आरवसाठी इथं ड्रेस घेणं चालू होतं. तर बरेच ड्रेस मी पाहत होते इथं आणि चेंज पण करून आरवला ट्राय करून पण आम्ही बघत होतो तिथं. कारण की आता त्याची हाईट वाढते आहे, तर बरेच नवीनच ड्रेस आहेत ते की त्याला येत नाहीत. आणि पण आता बड्डे आला आहे त्याचा, फेस्टिवल आहेत, तर मी आले तर 3-4 ड्रेस त्याच्यासाठी घेऊन जात असते. आणि कसं आहे, आमच्यासाठी तो एकटाच आहे, त्याच्यामुळं त्याचा बड्डे म्हणजे आमच्यासाठी फेस्टिवलपेक्षा काही कमी नसतो. कारण आरव ज्या दिवशी आमच्या आयुष्यात आला ना, त्या दिवसापासून आमचं आयुष्य खूप बदललं आहे. म्हणजे माझं तर खूप आयुष्य बदललेलं आहे आणि आरव माझं जीवन आहे आणि आरव हीच माझी दुनिया आहे. माझ्या म्हणजे त्याच्या भोवतीच माझी दुनिया फिरत असते. तर मग तो म्हणत होता, माझे पाय दुखत आहे मम्मी, किती वेळ झालं मी उभा आहे, तर तुला काय घ्यायचं ती माझ्यासाठी घे, पण आता चल, असं म्हणत होता. आणि सेम त्याच्या पप्पासारखं बोलतो तो मला कधी कधी, काय घ्यायचं ते घे पण लवकर चल, असं म्हणत होतो. आणि तिकडून त्याचे पप्पा म्हणत होते, ती इथं काय तुझ्या साड्या नाही तर आमच्यासाठीच घ्यायला आली, म्हणजे आरवसाठीच घ्यायला आली आहे कपडे, तर कर तू चॉईस, आरवला आवडतात तशी, तू एवढा वेळ का लावते, साडीला 4-4 तास लावते, परत आरवचे ड्रेस घ्यायला आलं तर किती वेळ लावते. म्हणजे आम्ही 5:45 आलो होतो, तर 9:15 वाजत आले होते तरी आम्ही इथंच होतो. आणि त्याच्यात मी फक्त त्याच्यासाठी 2 ते 3 पॅन्ट चॉईस केले होते, अजून मला त्याच्यासाठी शर्ट चॉईस करायचे होते. तर चालू होतं. तर आरवचं म्हणणं असं होतं की मम्मी मला तू साधं साधंच काहीतरी घे, आता माझे एवढे पाय दुखायलेत, मला असं काही घेऊ नको जड एवढं, म्हणजे असं हेवी तो घालत पण नाही, त्याला शॉर्ट पॅन्ट आणि टी शर्ट आवडतात. तर त्याचं म्हणणं होतं की असलं मला घेऊ नको म्हणून. आणि परत म्हणत होता, तू तुझ्या चॉईसनं मला पण कपडे घेते आणि माझा बड्डे आहे तर तू तुझ्या चॉईसनं घेते, मला तर काही विचारत पण नाही. आता ह्याला काय विचारायचं सांगा, आता ह्याला काही होत नाही म्हणजे त्याचं चॉईस तो कसं घेईल काय, असं आहे. त्याच्यामुळं पण आहोंचं म्हणणं होतं की काय घ्यायचं ते घे, पण लवकर आवर, आता खूप वेळ झाला आहे. आणि मला म्हणजे पॅन्ट चॉईस झाल्या होत्या पण शर्ट नव्हता. आणि ते दादा पण अगोदर मला तिथलंच दाखवत होते, नंतर त्यांनी मला त्यांच्या स्टोअरूममधले म्हणजे जे गोडाऊन असतं तिथून आणून असे शर्ट्स दाखवले, तेव्हा मला हळूहळू एक एक शर्ट आवडायला लागला. आणि ह्यांचं चालू होतं की आवडला आहे तर आता जास्त काही करत बस नको, त्याच्यात बघत बस नको, तो आवडला आहे तो घे. तर हा एक बघा व्हाईट शर्ट होता, जो की मी त्याला एक ब्ल्यू जीन्स चॉईस केली होती, त्याच्यासाठी मी बघत होते. तर मग असे वेगवेगळे घ्यायचं म्हटलं पॅन्ट शर्ट, तर मग जर जातं थोडं कॉस्टली, पण मग मी नेहमी असंच घेते, याचा पूर्ण सेट घ्यायला मला पण आवडत नाही शर्टचा. तर बघा आम्ही 3 ड्रेस घ्यायचे होते, म्हणजे 3-4 घ्यायचे होते तसे, पण मी 3 चॉईस केले होते. त्याच्यासाठी या दादांनी मला एवढे ढिगभर कपडे दाखवले होते काढून. तर आरवचे पप्पा म्हणत होते, आता हिच्याकडून घड्याळ करून घ्या, हिचं असंच आहे, खरेदी करायला गेलं तर असंच असतं. आणि नंतर आणखीन ते दाखवत होते शर्ट. तर आरवच्या पप्पांचं चालू होतं की अजून एखादा घे, त्याला ड्रेस परत येणं होत नाही. आणि आरव म्हणत होता, मला नको आता पप्पा, माझे पाय दुखत आहे, चला चला इथून. तर हे असं चालूच असतं आमचं. त्याच्यामुळंच म्हणजे असं मी येत असते की
संडे दिवशी तर नाहीच होत, मग संडे दिवशी आलं तर बराच वेळ जातो, गर्दी पण असते आणि चॉईस करायला पण मिळत नाही. आज काही इथं जास्त कस्टमर पण नव्हते, त्याच्यामुळं अगदी व्यवस्थित खरेदी करता आली. वेळ लागतो, पण मग आपल्याला पाहिजे तसं घ्यायचं म्हटलं तर वेळ तर लागणारच आहे, असं माझं असतं. तर तुमचं कसं असतं, तुम्हाला पण लागतो का एखादी गोष्ट चॉईस करायला वेळ? ते नक्की सांगा कमेंटमध्ये. तर त्याच्यानंतर आहोंसाठी पण टी शर्ट पाहिजे होते आम्हाला. आहो ट्रायल करून पाहत होते. तर म्हणजे आहोंचं कसं असतं, त्यांना जिथं आवडतात तिथं ते घेतात, पण शक्यतो आरवसोबत आलं तर मग आहोंचं पण इथं जेंट्सची खरेदी आहे, इथं सगळं जेंट्सचं शॉप आहे. तर मग बघत असतं. नंतर आहोंनी पण त्यांच्या चॉईसने आरवला एक ड्रेस घेतला. तसे तर मी 3 चॉईस केले होते, पण त्यांचं म्हणणं होतं की आता तू काही सांगू नको ह्याच्यात, मी माझ्या चॉईसनं घेतला आहे हा, तू केलेत चॉईस तर मी काय म्हटलो का, असं आमचं चालू असतं. म्हणजे आम्ही दोघं पण आरवसाठी एकसारखा अधिकार दाखवतो, कारण आमचं जीवनच त्याच्यावर आहे. म्हणजे तो आमच्या लाईफचा खूप मोठा पार्ट आहे. आणि त्याच्यानंतर मग आरव म्हटला, घेत आहेत तर घेऊ दे ना मम्मी, तुला म्हटले का पप्पा काय, असं तो आमच्या दोघांना पण सांगत असतो की आणि त्याचं असं काही नसतं की हेच घे तेच घे, फक्त त्याचं असतं की कम्फर्टेबल आहेत अशी मला कपडे घे मम्मी. तर असं चालू होतं. तर बराच वेळ झाला होता आणि एवढे कपडे त्या दादांनी आम्हाला दाखवले, कारण वरती आलो होतो आम्ही, कारण खाली पण पाहिले होते आम्ही बराच वेळ, अर्धा पाऊण तास खाली घालवला, तिथं काही आवडले नाहीत म्हणून वरती आलो. तर मग इथं असे चॉईस केले होते मी शर्ट. तर त्याच्यानंतर आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर अशा राख्यांचे बाहेर इतके छान स्टॉल लागलेले आहेत. तर आमचं गाव दूर आहे, तर मी दरवेळी पोस्टाने पाठवत असते, पण बऱ्याचदा पोचत पण नाहीत किंवा पोस्ट पण इकडं तिकडं जातं. पण एक समाधान असतं आपण राखी पाठवल्याचं, म्हणून मी लवकरच राखींची खरेदी करत असते. तसं तर अजून 1-2 वेळा मैत्रिणींसोबत वगैरे होईल माझं मार्केटमध्ये येणं राखीसाठी, पण आता आलो आहे तर घेऊन पाहून तर जावं म्हटलं कशा आहेत काय. तर छान छान अगदी राख्या आल्या होत्या. आणि आरवला मी म्हणत होते तुझ्यासाठी कार्टूनची घेऊया, पण आता तो म्हणतो, आधी लहानपणी त्याला आवडायच्या लाईटच्या कार्टूनच्या, पण आता नाहीत आवडत त्याला. आता म्हणतो मला सिम्पल घे, छोटीशीच घे, मला कार्टूनची वगैरे नको, असं त्याचं चालू असतं. तर दिवस किती बदलतात बघा ना. हा तोच आरव आहे की जो मला कार्टूनची राखी किंवा लाईटची राखी त्याच्यासाठी त्याला पाहिजे असायची, आणि आता तो म्हणतो ह्या राख्या मला घेऊ नको. आणि मी त्याला म्हणत होते घे तुला घ्यायची असेल तरीही, तर नाही, त्यांनी साध्या म्हणजे मी जी माझ्या भावांसाठी घेतलेल्या आहेत तशीच राखी चॉईस केली त्यांनी पण. नंतर आम्ही जेवण करायला आलो आणि कसा वाटला